नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मराठा समाजाचे नेतेच जबाबदार आहेत। प्रत्येक समाजाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे, पण मराठा नेते समाजाला विरोध करत असल्याचा आरोप मराठा नेता विजयसिंह महाडिक यांनी केला। ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले आहे, परंतु अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही। यासाठी आंदोलनाची पुढची अंतिम दिशा ठरवण्यासाठी येत्या 25 जूनला राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन मुंबईत केले आहे। तब्बल 14 विषयावर सरकारची पोलखोल या परिषदेमध्ये होणार आहे। या परिषदेसाठी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती दिली याचा अर्थ मराठा आरक्षण सोडून मराठा समाजाच्या ज्या इतर मागण्या आहेत या मागण्याला तर काय कुठं स्थगिती दिलेली नाही। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं इतर मागण्या जे त्याचे तर किमान ताबडतोब आदेश काढावे, कारण यापूर्वी काढलेले आदेश आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी कुठं झाली नाही। आणि म्हणून आमची मागणी ती आहे। आणि सांगली जिल्ह्यामध्ये जर का बोलायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये 1 खासदार आणि 8 मराठा समाजाचे आमदार आहेत, परंतु सांगली जिल्ह्याची नामुष्की मराठा समाजाची एवढी आहे की सांगली जिल्ह्यामध्ये साधं मराठा वसतिगृह बांधण्याची किंवा बांधून घेण्याची सुद्धा भावना यांची झालेली नाही। आणि म्हणून हे याच्या पुढे जर सुद्धा निषेध झाला पाहिजे, हीच आमची मागणी सातत्याने यापुढे आहे। आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारी माणसं दुसरी कोण नाहीत, इतर समाजाची कोणती नाहीत। मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा नेते जबाबदार आहेत। त्यामुळं ह्या सगळा विरोध आमचा मराठा नेत्यांनाच आहे। तर मराठा नेते जोपर्यंत ह्यांना घरातून बाहेर पडून देणार नाही मराठा मंडळी, त्याशिवाय हे थांबणार नाही। मराठा आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, मराठा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या 2 संघटना गेल्या 25 वर्षापासून अनेक संघटनांना घेऊन राज्यात काम करतात। आणि परवा गेल्या 6 महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे गोलमेज परिषद आम्ही या दोन्ही संघटनांनी आयोजित केली होती। जवळपास राज्यातल्या 42 संघटना आल्या होत्या आणि त्यावेळेला महाराष्ट्र बंदची 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची आम्ही हाक दिली होती। त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय आणि अशोक चव्हाण मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आम्हाला सह्याद्री अतिथीगृह येथे बोलवून तुम्ही 10 तारखेचा बंद मागं घ्या, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे, सुप्रीम कोर्टात आम्ही आमची ताकद लावून विजय मिळवून देऊ आणि तत्पूर्वी तुमच्या प्रलंबित मागण्याचा जो विषय आहे तो आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन एकमतानं निर्णय घेऊन आम्ही त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, सारथी संस्थेला 80 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, मुलांची शिक्षणाची फीची प्रतिपूर्ती त्याच्यासाठी 600 कोटी रुपये केलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह निर्माण करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे। जे मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या घरातल्याला एकाला 1 महिन्याच्यात नोकरी देतो। त्याचबरोबर मराठा आंदोलनाच्या वेळी ज्यांच्यावर बोगस केसेस झाल्या होत्या त्या सर्व केसेस आम्ही 1 महिन्यात मागं घेतो, अशा पद्धतीचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि त्याच्या प्रती आम्हाला देऊन आमचं 10 तारखेचं आंदोलन स्थगित करायला लावलं। आणि आम्ही वाट बघायला लागलो की मराठा समाजाचं आरक्षण आता मिळेल आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्हाला विजय मिळवून देतील आणि आमच्या ह्या मागण्याही मान्य केल्या, म्हणून मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीनं शांत बसला होता। पण योगायोगानं सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षणही रद्द केलं आणि त्याचबरोबर यांनी दिलेल्या ज्या घोषणा होत्या, कॅबिनेटमध्ये घेतलेले जे निर्णय होते त्याच्यातला 1 पैसाही मराठा समाजाच्या कुठल्याही विद्यार्थ्याला मिळाले नाही। मग आता आम्ही नवीन आंदोलन करण्यासाठी एकच आम्ही आता घोषणा केलेली आहे की येत्या 25 जूनला नवी मुंबई येथे राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आताचे खासदार, माजी खासदार, आताचे आमदार, माजी आमदार आणि काही केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आणि या सगळ्यांना घेऊन एकदा गोलमेज परिषदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, प्रलंबित मागण्यासाठी पुढं काय करायचं त्याची निश्चित दिशा ठरवण्यासाठी आम्ही 25 तारखेला नवी मुंबई येथे राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ती माहिती देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे।